ए युवराज, शाळेत नाही का? हा थांब येता थांब. पॅन्डी चैन खराब झाले, त्याला मेणबत्ती लावा लागले. हा ये चल, टाइमपास जास्त करू नका. नाही येताना 10 रुपये एक्स्ट्रा घेऊन ये. हा चल येता घेऊन. ओय तो नाही लोक अजून. ए कुंदरा. टिट्टू. हा चल चल, त्याला बोलून येऊ चल. हा चल. ए टिट्टू घर राहिलं बघ, आवाज दे तू. मी केला, पहिलं तू दे. हा चल, आपण दोघे पण देऊ चल. 1 2 3. टिट्टू. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना. पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. केवढं टाइम लागतं रे तुम्हाला? कवा की तुमची वाट बघता मी. माग एका वर्षी जेलो उकली. अरे तुला काय सांगू, या पायी जाम टाइम झालो. अरे तुला पण माहिती आहे ना, माझी पॅन्डी चेन लागतेच नाही, त्या पायी टाइमपास झालो ना. तुला कवड्याकदा सांगितला तू बापाई पॅन्ट घालू नका, तू काय सुधऱ्या नाही. ए ते एवढा चला शाणी मनी. चला 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 चला. आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. बंटी भाई की तैयारी हो गई रे भाई. बंटी भाई डैशिंग दिख रहा है ना. आई 50 रुपये दे ग. अरे तुला घेऊ पाहिजे तर 50 रुपये. सामकडचे भजी महाग झालेत. हा ये पोरा, माशान बोरो ये तुला 50 रुपये देतो. ये घे 10 रुपये. तर ते बाळूगडचं बुक्क पाव खाय. क्या बंटी भाई, तेरा गाल बहुत सुजेला है. अरे काय सांगू, काल आमच्या मनोजबाईचा बर्थडे होता ना, तर फुगे फुगवले ना, म्हणून काल तसा झालाय. हा ते सोड, चला आता शाळेत जाऊ चल. काय चालू आहे तिथे, येऊ का? ना हर पिक्चर में कोई एक होता है, तुझे देखकर मुझे ऐसा ही लगा. कौन हीरो? नहीं विलन. सलाम साहेब. ए तू जिथे खाजवतोय ना, त्या ठिकाणी असा मारेल ना, बसायचे वांदे करून टाकेल. चला सर्वांनी प्रेझेंटी द्या. पंटी गोंडपाट. आलो सर. युवराज बोटसुम्या. आलो सर. साम्य रेवाडे. आलो सर. टिट्टू पीठमळ्या. आलो सर. निर्भय बतमाऱ्या. आलो सर. नन्नी पोपट. आलो सर. अरे गाढवानो, शाळा महत्वाची आहे. रस्त्याला तुम्ही टाइमपास का करत येतात? जयू काका घंटा वाजवतो, त्याआधी तरी या.
हो सर, आता गणपती आलेत त्यामुळे आम्हाला जमत नाही. गणपतीमध्ये तुम्ही काय करतात? गणिताचा अभ्यास. अरे वा, गणपतीमध्ये तुम्ही गणिताचा अभ्यास करतात? हा, आमचे शशी काकू वेगवेगळे अंक पसरलेले एकत्र आणायला शिकवते. हे तर काहीच नाही, आमची लीलामाई वेगवेगळ्या कलरची ओळख करून देते. बस बस बस, हा आमच्या वंदना अम्माचा अपमान आहे. मी हा अपमान सहन करणार नाही. आमची वंदना अम्मा चढता क्रम उतरता क्रम शिकवते. एक्का दुरी तिरी, तिरी दुरी एक्का. वाह वाह वाह, धन्य आहेत ते तुमचे माता, जिने या सणामध्ये तुमचा अभ्यास करून घेतला. हो सर, यंदा आमच्या मंडळाचा गणेशोत्सव खूप थाटात साजरा होणार आहे. ओ सर, ते तर काहीच नाही, आमच्याकडे मोठे मोठे सेलिब्रिटी येणार आहेत. असं कोण कोण येणार आहेत? ओ सर, आमच्याकडे पतापत संघटनेचे अध्यक्ष येणार आहेत, मनीष पागदरे. हे तर काहीच नाही, आमच्याकडे भाऊ 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 या संघटनेचे अध्यक्ष पिंटू हंबीर येणार आहेत. अरे बस बस बस, आम्हाला पण बोलवा. सर आमच्याकडे या. सर आमच्याकडे या. सर आमच्याकडे 1 लाखाचा मंडप असतो. सर आमच्याकडे मोठी मूर्ती असते. सर आमच्याकडे आमच्याकडे. सर आमच्याकडे या. सर आमच्याकडे या. नाही नाही आमच्याकडे आमच्याकडे. सर नाही आमच्याकडे. सर आमच्याकडे. हॅलो, कुठे आहेत रे तुम्ही? हा, आणि सामनाचं काय? कधी? लवकर या. अरे राहिले किती दिवस? हा, काय काय? हा हा हा, लवकर या, चला. हा या या, कधीपासून वाट बघत होता. अरे मी कशासाठी घाई करत आहे, कशासाठी धावपळ करत आहे. अरे आपल्या चाळीचं नाव मोठं झालं पाहिजे. अरे पूर्ण बाजूला आपल्याच चाळीचं नाव झालं पाहिजे. बाजूची चाळी आहे ना, तिचं नाव आपल्यापेक्षा खाली पाहिजे, यासाठी आपण करत आहेत. काय? हा बरोबर बोलता तुम्ही. हा आम्हाला तयारी लागूया, चला. हा, तुला काय काम सांगितलेलं मी? हा भाऊ, बॅनरचं काम मी करतो. पण भाऊ, पासपोर्ट साईज फोटो राहिलेत, ते कपिलला सांगून करून घेतो नंतर. हा ठीक आहे ठीक आहे. ते डीजे वाल्याशी बोलण्यात आलंय माझं. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. पण भाऊ, ते पैशाचं? अरे पैशाचं टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे फार पैसा आहे. हा भाऊ, ते खासदाराच्या पीएची सुद्धा कॉन्टॅक्ट झालाय. खासदार सुद्धा यावर्षी येणार आहेत. हा, मग यावर्षी आपला चाळीचा गणपती जोमार. पूर्ण शहरामध्ये आपल्याच चाळीचं नाव, आपल्याच मंडळाच्या गणपतीचा गाजावाजा, आपल्याच चाळीचा बोलबाला झाला पाहिजे. हा, मग आपलाच गणपती फेमस. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला चला, तयारी लागा. हो, चला चला. बाळू, वल्लभ, आपली बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झालाय ना? हो, झालाय. आपला तयारी करण्याचा एकच हेतू, आपला गणपती त्या समोरच्या चाळीपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरला पाहिजे. ठरलाच पाहिजे. हा भाऊ, तेवढीच भक्त येणार, मग काय करायचं? हा भाऊ, आपण त्यासाठी ना 2 लाईन बनवूया. हा, एक VIP आणि एक नॉर्मल लाईन करूया. हा, बरोबर बोलतात तुम्ही. आपण ना VIP लाईन साठी ना चार्ज घेऊया. तुम्हाला काय वाटते? हा, घेतलंच पाहिजे. प्रत्येक माणसाकडून 5-5 हजार रुपये घेऊ. अरे हे अंध भक्त आहेत, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी 5 काय 10 हजार द्यायला सुद्धा तयार होतील. आपल्याला काय पैशाची मतलब. हा, मग ठीक आहे. आणि नॉर्मल वाले राहतील 8-10 तास गर्दीमध्ये धक्के खात. आपल्याकडे त्यांच्याशी लेणं देणं मिळत. राहो तसेच राहो, आपल्याला फक्त पैशाची मतलब.
हा भाऊ, मला असं ऐकायला आलाय समोरच्या साडीमध्ये खासदारला बोलवलं आहे. खासदारला? अरे खासदार काय, आपण गौतमी पाटीलला बोलू. हो बोलू ना मी बोलवतो ना तिला. पल्लव, हे 4 तुझ्याकडे देतो मी. हो ना, मी बोलवतो तिला. चला तर मग तयारीला लागा. चला. गणेश आगमनाचा दिवस. धक्का कोणाला मारतो रे? जास्त बोलू नको, लायकी तर समजलं ना. लायकी कोणाची काढतो? तुमची लायकी नाही आमच्या मंडळासमोर. लायकी दाखवतो आमची. अरे थांबा, काय चाललंय तुमचं? अरे हा कोणाचा आवाज आहे? कोण बोलत आहे? ओळखलत का मला? मी टिळक. आज तुम्ही जे भांडत आहेत ते माझ्यामुळेच. अहो, तुम्ही तर समाज एकत्र करण्यासाठी हा सण दिला होता. मी पुस्तकात वाचला आहे. मग तो पुस्तकातला खरा टिळक पुस्तकातच राहिला, प्रत्यक्षात आणलाच नाही. आम्ही काय केलं? आरती केली, मूर्तीपूजा केली आणि एकत्र सुद्धा आले. हेच तर आम्ही केलं. आमचं काय चुकलं? तुम्ही एकत्र दिसता, तुम्ही एकत्र येतात, सगळे एकत्र असतात, पण एकत्र असत नाही. हा माझा, तो माझा, हा माझा महाराजा, तो आमचा महाराजा. हे तुम्ही मूर्त्याच नाही तर माणसंच विभागलेली आहेत. तुम्ही या उत्सवाचा पार बाजार करून टाकलाय. मग आम्ही कधी फेमस होणार? जसे लोकांचे मंडळ टीव्हीवर दिसतात तसे आमचे कधी दिसणार? अरे मूर्खांनो, मी जेव्हा हा गणेश उत्सव दिला होता तेव्हा सर्व धर्मांनी एकत्र येऊन तो उत्सव साजरा केला होता. आता तुम्ही तर प्रत्येक चाडीमध्ये सुद्धा भेदभाव केला आहे. मी दिलेला, सार्वजनिक केलेला गणपती उत्सव आज खूप लोकप्रिय होत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक गल्लीचे गणपती स्वतंत्र झाले आहेत. आता तर या गणपती बुडवायला. अहो, बुडवायला? तुम्ही काहीतरी चुकताय. आम्ही बुडवत नाही, विसर्जन करतो. अरे, तुमच्या विसर्जनाची संकल्पना चुकीची आहे. हे विसर्जन नाही. आता तर तुम्ही नवीन परंपरा चालू केली आहे. कुठला तो आगमन सोहळा, डीजे, बँजो, ढोल ताशा यांच्याशिवाय आगमन आणि विसर्जन होऊच शकत नाही ना. आणि तुम्ही तर मूर्तीची संकल्पनाच बदलून टाकली आहे. मूर्ती सर्वात उंच असायला पाहिजे, सर्वात वेगळी असायला पाहिजे असा विचार करणारे तुम्हाला काय करणार आहे या गणेश उत्सवाचे महत्व? मोठमोठ्या मूर्त्या तुम्ही मंडळामध्ये बसविता खरे, पण त्या मूर्त्यांना हार घालण्यासाठी त्याच मूर्त्यांच्या खांद्यावर चढायला लागते. आणि विसर्जनाच्या वेळी तर तुम्ही हजारोच्या गर्दीमध्ये सुद्धा बाप्पाच्या मूर्तीच्या खांद्यावर तुम्ही चढता. जपत नसेल तर एवढ्या मोठ्या मूर्त्या कशाला? माझा गणपती नवसाचा, माझा गणपती इच्छापूर्ती. अरे मग प्रत्येक घरातील देवघरात असलेला गणपती वेगळा आहे का? सगळे गणपती सारखेच आहेत ना. आणि गणपती बाप्पा सुद्धा एकच आहे. आपल्या मनात भाव असला पाहिजे आणि तेच तर महत्त्वाचे आहे. VIP पासने तर तुम्ही लोकांच्या मनातील भावच नाहीसा केला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी पैसे द्यावे लागतात. हीच तर खरी लाजिरवाणी गोष्ट आहे. सामान्य लोकांसाठी वेगळी रांग आणि सेलिब्रिटीसाठी वेगळी रांग, हे कोणी ठरवलं? गणेश उत्सवाची मी दिलेली ही पद्धत तर नाहीच. मंडळाचं नाव मोठं व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही सेलिब्रिटी, राजकारणी बाया नचवता आणि वरून बोलता की आम्ही संस्कृती जपतोय. अरे लाजा वाटू द्यात. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न मी केला होता. आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कडून चुकले आहेत तुम्हा सर्वांना. आठवडी बाजारासारखा घोडे बाजार भरलेला असतो. राज्यासाठी लढत नाही तर युती करून सत्ता भोगतात.
अशा राजकारण्यांना तुम्ही मंडळात बोलवता? अरे मी लिहिलेला गीता रहस्य ग्रंथ, गीतेतील बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागले आहेत. आप्त स्वकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. बाप, भाऊ, मामा, काका, गुरु कुणाच्याही पाठी सहज खंजीर खुपसतो आजचा हा अर्जुन. माझ्या अर्जुनाला कुणी समजूनच घेतले नाही तर हा मी दिलेला गणेशोत्सव काय समजणार? आजचा अर्जुन तर रील्स आणि सोशल मीडियावरच अपडेट आहे. आज मूर्तीसमोर नमस्कार करणारे हात मोबाईलने धरून बसले आहेत. आता केसरी शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला. डरकाळ्या फोडणाऱ्या कुठल्याच सिंहाचा आता भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कोणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. चिंतन, मनन आणि हवा पालट करायला मी सिंहगडावर जाऊन राहायचो. आता तिथली हवा सुद्धा खूप पलटली आहे. आता तर गडांच्या पायथ्याशी सुद्धा पार्ट्या होतात. सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणे आता कठीण झाले आहे. गडावर जायचो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराज आठवायचे. ते म्हणायचे परस्त्री माते समान, पण त्याच मातांना आपण सेलिब्रिटी म्हणून बोलवतो आणि नाचवतो. ही कुठली संस्कृती? मी तर हा उत्सव ह्याच्यासाठी दिलाच नव्हता. हो, आता आमची चूक आम्हाला कळाली. हां, आणि जो गणेश उत्सव तुम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला दिला होता तो गणेश उत्सव आम्ही कधी साजरा केलाच नाही. तुम्ही आम्हाला गणेश उत्सवाची जी संकल्पना दिली होती ती आम्ही कायम चालू ठेवणार. बोला गणपती बाप्पा.